नमस्कार, मी अश्विनी। तो रोज रोज मटन रस्सा मटन सुक्का खाऊन कंटाळा आलाय, तर आज आपण बनवणार आहोत एकदम हटके स्टाईल रानातल्या किचनच्या मसाल्यामध्ये मटन खिमा। फक्त एका मसाल्यामध्ये मटन खिमा बनवणार आहेत, जो तुम्ही ताटा आणि बोट चाटून खाल। नमस्कार, आज आपण बनवणार आहोत मटन खिमा। तर खिमा या ठिकाणी स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेला आहे। हळद, मीठ, धना पावडर, आलं लसूण पेस्ट, थोडीशी कोथिंबीर आपण खिम्यामध्ये छान मिक्स करून घेऊया। आपण हळद, मीठ, धना पावडर, आलं लसूण पेस्ट छान मिक्स केली तर 10 मिनिटांसाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे। खिमा मॅरिनेट होत आहे तोपर्यंत आपण चूल पेटवून घेऊया। चूल छान पेटली तर पातेलं ठेवून घेऊया। तेल गरम झालंय, बारीक चिरलेला कांदा, कांदा आपल्याला चांगला लालसर रंगापर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा आपला चांगला परतत आलेला आहे, तर या ठिकाणी आपल्याला बारीक चिरून घेतलेला लसूण टाकायचा आहे, त्याचबरोबर टोमॅटो। तर टोमॅटो आपल्याला चांगला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी आता आपल्याला आपला काळा मसाला घालायचा आहे। रानातल्या किचनच्या ह्या काळ्या मसाल्यामुळे भाजीला एवढी टेस्ट येते, एकदम घरगुती गावरान, असं वाटतं आपण कुठेतरी गावाकडे बसून जेवतोय। आणि तेल पण एवढं छान सुटतं की आपल्याला तरी पावडर किंवा कोणत्याच मटन मसाल्याची गरज लागत नाही। तर या ठिकाणी आपण थोडीशी धना पावडर घालूया। मसाला घातल्यानंतर ना आपण 1-2 मिनिटं चांगला कांद्यामध्ये परतून घेतलाय। मॅरिनेट केलेला खिमा घालून घ्यायचा आहे। पातेल्यामध्ये खिमा घातल्यानंतर ना आपण चांगला मिक्स करून घेऊया। आपल्या काळ्या मसाल्यामध्ये एवढी भारी टेस्ट येते ना, घरगुती गावरान चव होती की त्यामध्ये आपल्याला मटन मसाला, तरी पावडर, मिरची पावडर काहीच लागत नाही। फक्त आपल्या काळ्या मसाल्यामध्ये काहीही बनवा, एक नंबर होतं। या ठिकाणी आपण खिमा चांगला परतून घेतलेला आहे। तर खिमा आपण चांगला परतून घेतलाय, तर एक आपल्याला 3 ते 4 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे। म्हणजे जे आपण खिमा मॅरिनेट केलेला, तर हळदी मिठाचं पाणी चांगलं सुटतं। तोपर्यंत आपण वरती ताटामध्ये सुद्धा थोडंसं पाणी गरम करायला ठेवूया। एक 5 मिनिटानंतर ना ताटावरचं पाणी गरम झालंय आणि अंगचं पाणी सुद्धा भरपूर सुटलेलं आहे। तर या ठिकाणी आपण गरम झालेलं पाणी घालून घेऊया। गरम पाणी ओतल्यानंतर ना आपण 15 ते 20 मिनिटं दर 2-3 मिनिटाला हलवून खिमा चांगला शिजवून घेऊया। तर दर 5 मिनिटाला आपण मस्तपैकी खिमा असा हलवून घेतोय, जेणेकरून पाणी आटून खिमा आपल्या खाली लागणार नाही। तर या ठिकाणी 15 ते 20 मिनिटं झालेले आहेत आणि अजून थोडंसं पाणी आहे आपलं। तर परत आपल्याला एक 5 ते 7 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मंद आचेवर आपल्याला खिमा शिजवून घ्यायचा आहे। तर 20-25 मिनिटानंतर ना या ठिकाणी आपण झाकण काढूया आणि पूर्णपणे आपलं पाणी आटलेलं आहे। आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकताय, आपण कोणतीही तरी पावडर वापरली नाही, तरी सुद्धा एकदम तरी छान आलेली आहे। तर या ठिकाणी मटन खिमा आपला खाण्यासाठी तयार आहे। वरून थोडीशी कोथिंबीर। कस काय दिसतोय आपला मटन खिमा? अगदी सहज, झटपट, सोप्या पद्धतीने फक्त एका मसाल्यात बनवलेला मटन खिमा कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। आणि आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि रानातले किचन या आमच्या पेजला फॉलो करा। धन्यवाद।